मध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न राहील. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय करो या मरोची लढाई असेल या सामन्यामध्ये. पराभूत संघाला संधी नाही आहे. जो संघ विजयी ठरेल आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना खेळेल क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीचा सामना. एका बाजूने सलग 2 विजय संपादन करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय सोहम 11 देवगड संघाने. तर या 2 संघादरम्यान कुठचा संघ हा क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईल एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धाव निघाली. स्ट्राईक रोटेट केली आहे आणि बंटी शिलटकर यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने 7 धावा धावफलकावर नाममात्र. 6 षटकांचा सामना. पहिलं षटक हाताळताना दिसतोय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाकडून प्रथमेश पारकर. यावेळी सरळ बॅटने व्ही शेप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. फुलर लेंथ डिलिव्हरी होती. खोलवर टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा उठवलाय बंटी शिलटकरने. ताबडतोब फलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवातीला आक्रमण चढवलंय तेजस साधयेने. जशी स्ट्राईक मिळाली बंटी शिलटकरला बंटी शिलटकरने पण दाखवून दिलंय हम भी कुछ कम नाही. 13 धावा धावफलकावर. दोन्ही खेळाडू ज्यांनी मोठे फटके मारून आपले खातं उघडलंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकात 13. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट फाईल एक शॉर्ट थर्डमॅन वरती एक क्षेत्ररक्षक. गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक. मिड ऑफ दिसतोय आणि लॉंग ऑन डीप काव कॉर्नर. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना असेल. प्रथमेश पारकरच्या गोलंदाजीवरती चूक झाली. चूक दुरुस्त केली आहे आपल्या गोलंदाजीवरती. प्रथमेश पारकरने एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. प्रथमेशच्या गोलंदाजीवर सन्मान दिलाय बंटी शिलटकरने. धावसंख्या स्थिरावली. 13 धावा बिनबाद. यावेळी दूरवरच्या चेंडूला थोडासा छेडखानी करण्याचा प्रयत्न. शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय बंटी शिलटकर. प्रयत्न असफल राहतोय. चेंडू निर्धाव केला जातोय. प्रथमेश पारकरच्या गोलंदाजीवर. आज जिंका किंवा स्पर्धा सोडा असाच या मैदानावरती चित्र पाहायला मिळेल. जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतील प्रवास थांबवावा लागेल. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या डोकीवरना डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. टायटल सॉन्ग आपण ऐकत होतो या स्पर्धेचं. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील सामना क्रमांक 5वा. योगेश येतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू गलीच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसतोय. अर्थात पहिली धाव पूर्ण झाली. दुहेरी धावसंख्येकडे पावलं वळली आहेत आणि बघता बघता दुसरी ही धाव लीला पूर्ण केली आहे ती तेजस साधये. त्याच्या साथीला बंटी शिलटकर. 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 19 बिनबाद धावफलकावर. योगेश साळकर अर्थात देहयष्टी पाहिली मागून पाहिलं तर नक्कीच ओमकार देसाई सारखी हेअरस्टाईल पाहायला मिळते. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. अर्थात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघेल.
20 बिनबाद 20 धावा फलकावर मध्यम गतीचा गोलंदाज योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुलर लेनचा चेंडू बॅटची आतली काढा शॉर्ट फाईन लेग वरती शतरक्षक येतोय, थोडासा अडखळतोय शतरक्षणामध्ये, मात्र एकच धाव. एकेरी धावेवरती समाधान मानलंय दोन्ही फलंदाजांनी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 21 बिनबाद. यावेळी चांगला फटका डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने चेंडू 2 टप्पे घेतोय आणि डीप पॉइंट सीमारेषा ओलांडतोय 4 धावा. अधूनमधून सामन्यांमध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न लक्ष्मी डीजे. यावेळी मोठा फटका ताकदवान डीप काउ कॉर्नर वरती फटका पाहायला मिळतोय आणि यशस्वी झेल म्हणावं लागेल, कुठेही चुकी केली नाहीये क्षेत्ररक्षकाने आणि एक चांगला झेल पाहायला मिळतोय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाकडून. खेळी समाप्त झाली आहे, अर्थात जमलेल्या जुडीला सुरुंग लावलाय योगेश साळकरने आणि तेजस साधिये पहिल्या गड्याच्या रूपात बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश गोलतकर. रितेश गोलतकर बंटी शिलटकर याला साथ देण्यासाठी पहिला गडी बाद होतोय. पहिली सफलता म्हणावी लागेल, पहिला ब्रेक थ्रू श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाला. आत्मविश्वास दुणावला जाईल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा मानस राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावी वेगवान चेंडू फलंदाजाला माघारी परतावं लागेल, भोपळाही न फोडता 0 या धावसंख्येवरती रितेश गोलतकर तंबूच्या आश्रयाला. ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र चेंडू खाली राहतोय. जो अंदाज व्यक्त केला होता फलंदाज बंटी शिलटकरने, त्या अंदाजाला छेद देणारा चेंडू पाहायला मिळतोय तो प्रथमेश पारकरच्या गोलंदाजीवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय, वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक वांगणी क्रिकेट संघाकडून. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला शतरक्षक वेगाने येतोय, फिकी होताना दिसतंय. एकेरी धाव यावी पूर्ण झाली आहे, अर्थात फलंदाज बंटी शेलटकर यावेळी पॉपिन क्रीज पासून दूर थोडासा गेला होता. सव्वीस 2 गडी बाद, 26ला 2. नाणेफेक जिंकली आहे वांगणी क्रिकेट संघाने. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय तळाशील क्रिकेट संघाला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडूने उंची प्राप्त केली आहे, जी लांबी आवश्यक होती ती यावेळी लांबी मिळाली नाही आहे. शतरक्षक बहुधा आर्यन पाहायला मिळतोय, गुंजन. झेलाचा अंदाज चुकला गेला.
28 2 गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. याही वेळी झेल टिपण्याची नामी संधी. गुंजन यावेळी मात्र चुकी करणार नाही. जी चूक पहिली झाली ती चूक दुरुस्त करत यशस्वी झेल म्हणावं लागेल आणि तिसरा गडी बाद होतोय. रमा तांडेल यावेळी तंबूच्या आश्रयाला. हे आपल्या फलंदाजीने बरीच मैदाने गाजवली होती. गुड बॉईज तळाशील मालवण तालुक्यातील एक दर्जेदार संघ कित्येक संघांना नामोहरम करून टाकलं होतं. अशोक तारी आणि महेश तारी या दोन बंधूंची जोडी. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेश. हो यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने आलाय थोडासा आणि यावेळी मात्र झेल टिपण्याची नामी संधी होती. महेश तारी, अशोक तारी, त्याचबरोबर बबन रेवणकर असे एकापेक्षा एक सरस खेळाडू तळाशील गावाने दिले होते. प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेट. कोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमलेला घरंगळे जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. अर्थात गुंजन येतोय वेगाने. चेंडूवरती ताबा मिळवतोय. फेकी धाव होईल आणि एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धाव संख्येने अशोक तारी आपलं खातं उघडत आहे. तर संघिक धाव फलक पाहिला 29 3 गडी बाद. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. निम्मा षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळाशील 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी कमलेश माळकर या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाकडून. अशोक तारी यावेळी स्ट्राईक एंडला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन म्हणावं लागेल. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. अवांतर धावेचा इशारा येतोय. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 30 3 गडी बाद. हो यावेळी थोडंसं लालच दाखवलं होतं अशोक तारी यांना. मोठा फटका खेळण्यासाठी थोडंसं प्रवृत्त केलं होतं. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होताना दिसला नाही. चेंडू निर्धाव गल्ला गेलाय तो कमलेश माळकर याच्या गोलंदाजीवरती. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. गुंजन येतोय झेल खाली आणि चांगला झेल म्हणावं लागेल. यशस्वी झेल म्हणावं लागेल. चौथा गडी बाद होतोय. गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळाशील संघाचा अशोक तारी तंबूच्या आश्रयाला. दोन संघ सेमीफायनलमध्ये पाहायला मिळाले. तिसरा संघ आज आपल्याला मिळेल या 3 संघांमधनं. म्हणजे जे 2 संघ मैदानावर ते आहेत त्याचबरोबर सोहम 11 देवगड या 3 संघांमधून आज एक संघ
सेमीफायनलमध्ये नक्की दाखल होईल. अमित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमित हडकर, कमलेश माळकर, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी अल्टी पलटी शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये झेल आपल्याला पाहायला मिळतोय. खेळायचा प्रयत्न झालाय, रिव्हर्स स्वीपचा फटका आणि इथं मात्र माघारी परतावं लागतंय. कारण रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद नाहीतर बर्बाद. चौथा गडी बाद. केलाय 31 4 गडी बाद, 5 गडी बाद. यावेळी चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू जातोय तो मिडॉनवरनं लॉंगन पर्यंत, एकेरी धावणे गेल. नवीन फलंदाज राहुल यावेळी मैदानाच्या आतमध्ये आणि एकेरी धाव संख्येने राहुल आपलं खातं उघडतोय. धावफलक पुढे सरकलाय 32 5 गडी बाद. या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होताना दिसत नाही. चेंडू आणि बॅटमध्ये बॅकफुटला जरूर केला होता फलंदाज बंटी शेलटकर. सलामीचा फलंदाज आहे, एका बाजूने मैदानावरती राहिलाय तर दुसऱ्या बाजूने गडी बाद होताना दिसत आहेत तळशील क्रिकेट संघाचे. यावेळी ताकदवान फटका, चेंडू डीप लॉंग ऑफ वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला झेल म्हणावं लागेल. शेवटच्या क्षणी एकेकाळी वाटत होतं की हा चेंडू सीमारेषा ओलांडेल, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आर्यन धुळे वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 6वा गडी बाद होतोय. बंटी शेलटकर जो अजूनपर्यंत मैदानावरती स्थिरावला होता, मात्र मनावरचा संयम ढळलाय, मनावरचा अंकुश ढळलाय आणि इथं मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात 6व्या क्रमांकावरती माघारी परतलाय. आणि मगाशीच आम्ही चर्चा करत होतो रिव्हर्स स्वीपचा फटका. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्यासाठी सराव लागतो, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये सराव करावा लागेल. आणि खूप कमी खेळाडू जे आहेत सिंधुदुर्ग म्हणा किंवा व्यावसायिक क्रिकेटमध्ये जे रिव्हर्स स्वीपचे फटके खेळत असतात. आठवण करून देईन मी, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फ्रेंडशिप चेनवन संघाला एका बाजूने सनम साळगावकरने रिव्हर्स स्वीपचे फटके मारले होते त्या इमारतीमध्ये आणि बघता बघता 3 षटकांमध्ये सामना समाप्त केला होता. योगेश साळकर येतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी योगेश साळकर राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या ष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरवेधी पाहायला मिळाला. एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 33. 6 गडी बाद, 33ला 6. यावेळी चांगला चेंडू म्हणावं लागेल. सुरुवात चांगली झाली होती तेजस सादी आणि बंटी शेलटकर आणि त्यानंतर मात्र जणू तळाशील संघाला नजर लागावी तसे फलंदाज एका मागोमाग एका बाद झाले आहेत. योगेश राईट अप ओव्हर द विकेट.
हो यावेळी झेल होता यष्टीरक्षक आणि त्यानंतर धावचीची संधी फेकी झाली आहे चुकीच्या दिशेने फेकी झाली आहे आणि याच संधीचा फायदा उठवला गेलाय तो 2 धावांसाठी धावा कशाही प्रकारची येवो प्रत्येक धाव ही आता मात्र लाख मोलं समान असेल तहसील क्रिकेट संघासाठी कारण तहसील क्रिकेट संघाला संघर्ष करावा लागतो या मैदानावरती सहजासहजी धावा मिळत नाही त्यामुळे जी धाव येईल ती धाव लाख मोलं समान असेल 35 6 गडी बाद यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गुंजन येतोय झेल खाली आणि गुंजनच्या डोकीवरनं मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार रंगत वाढताना दिसतंय डीजेची अधूनमधून दोन योगेश साळकरवरती आक्रमण चढवलंय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न संपर्क अचूक नव्हता चेंडू जमलेला घरंगळत जातोय गुंजन येतोय वेगाने एकच धाव निघेल एकरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 42 6 गडी बाद तेजस यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू फेकून दिलाय डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर गगनचुंबी गगनभेदी षटकार कारण हा सामना डुअर डायचा असेल करो या मरो नाही तो बोरिया विस्त्र बांधकर वापस लोटो इथून पराभूत संघाला संधी नाही आहे जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागेल आणि विजेता संघाला शेवटची लढत खेळायला मिळेल क्वार्टर फायनलचा सामना शेवटचं षटक म्हणावं लागेल या इनिंगची सांगता करणारं षटक जेमी गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला चेंडू जातोय आणि इथं मात्र चुकी म्हणावी लागेल ताळमेळ चुकला क्षेत्ररक्षकांमधना आणि चेंडू यावेळी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय 52 धावा 7 गडी बाद 6 गडी बाद हो यावेळी चांगला फटका चेंडू फेकून दिलाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर गगनचुंबी गगनभेदी षटकार मोठ्या फटक्याने धावसंख्या बदलली आहे 58 6 गडी बाद यावेळी दिशा बदलली आहे डीप स्क्वेअर लेग वरती मोठा फटका निघालाय चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी
आर म्हणावं लागेल, काना मागून आली आणि तिखट झाली. ओ यावी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये उत्तर नव्हतं आणि नॉ स्ट्राईक वरती इथं मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. शेवटचा चेंडू होता, जिमीने परती केली आहे, कमबॅक केलाय शेवटच्या चेंडूवरती. मात्र त्या अगोदर तेजसने फेमस केलाय स्वतःला. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. एका मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला आणि संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलाय. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा, एक फायटिंग टोटल उभा केलाय श्री गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळाशील संघाने. जो संघ अडचणीत सापडला होता, या संघासाठी संकट मोचक बनलाय तो फलंदाजा तेजस केळुसकर. आणि नक्कीच टाळ्यांचा निनाद केला जातोय सहकारी सहकारी खेळाडूंकडनं. त्यांना माहिती आहे की ही मोलाची कामगिरी आहे आणि इथंच कुठेतरी मॅचचा टर्निंग पॉईंट ठरलाय आणि एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी केली आहे. 71 धावांचा पाठलाग करावा लागेल श्री स्वामी समर्थ वांगणे क्रिकेट संघाला. अर्थात 70 धावांचा बचाव होईल की 71 धावांचा पाठलाग केला जाईल. काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये, कुठचा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल आणि कुठच्या संघाचा प्रवास या सामन्यामध्ये समाप्त होईल, ऐकूया पंकजी ला. श्री स्वामी समर्थ वांगणी संघाने प्रथमतः टॉस विन झाल्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तहसील या टीमने 70 धावा बनवल्यात आणि 71 धावांचं लक्ष्य आहे. श्री स्वामी समर्थ वांगणी टीम समोर लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. आणि खास प्रेक्षकांसाठी, सर्वच क्रीडा रसिकांसाठी, खेळाडूंसाठी या स्पर्धेमध्ये आपल्याला एक वेगळं आकर्षण पाहायला मिळत आहे, ते म्हणजे लकी ड्रॉ. काहीच तिकीट लकी ड्रॉची शिल्लक आहेत. आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावर येऊन, नाहीतर आमचे स्वयंसेवक सीमारेषेच्या साईडने तुम्हाला येता जाताना पाहायला मिळतील. त्यांच्याकडे लकी ड्रॉचं कुपन आहे, ते लकी ड्रॉचं कुपन तुम्ही खरेदी करा. आणि कोण असणार त्या लकी ड्रॉचे मानकरी ते आपल्याला नक्कीच ज्यावेळी क्वार्टर फायनलचा सामना सुरू होईल त्यानंतर एक इनिंग झाल्यानंतर लकी ड्रॉ सुद्धा मुख्य व्यासपीठावर संपन्न होणार आहे. कोणाला मिळणार बक्षीस आपण प्रत्येक दिवसामध्ये पाहतो आहोत. 71 धावांचं लक्ष आहे श्री स्वामी समर्थ वांगणी टीम समोर. 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार. क्वार्टर फायनलमध्ये एक संघ दाखल झालाय, सोहम 11 देवगड संघ, गणेशजी घाटे यांच्या मालकीत संघ आहे. आता जर आपण पाहिलं 2 संघ हे मालवण तालुक्यातील आहेत
श्री स्वामी समर्थ वांगणी संघ त्यांच्या विरुद्धामधील संघ जर पाहिला गोपाळकृष्ण क्रिकेट क्लब तहसील संघ, हे दोन संघ मालवण तालुक्यातील आहेत. प्रत्येक दिवसामध्ये आपण जर पाहिलं प्रत्येक दिवसामध्ये दोन संघ देवगडातले पाहायला मिळतात, दोन संघ मालवणातले पाहायला मिळत आहेत. पण पहिल्या दिवसामध्ये सुद्धा अधिराज्य गाजवलं. पहिल्या दिवसामध्ये संदेश 11 देवगड हा संघ दाखल झाला सेमीफायनलमध्ये. आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दुसऱ्या दिवसामध्ये हॉटेल संतोषी देवगड संघ दाखल झाला. आज मात्र कोणता एक संघ दाखल होणार असणार ते मात्र पाहायचं आहे. आमचे ऑफिसर्स पाहायला मिळत आहेत. मेन पंच बंटीजी केरकर आणि स्क्वेअर लेग पंच एम्ब्रोज ऑलमेडा सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक धुरीसल पंचांचा सिग्नल मॅच ऑन केली जाते. गोलंदाज तयार होतोय तेजस साधे. स्ट्रायकिंग इनला योगेश सायकर. पहिला बॉल राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. आणि आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं आहे. पहिल्या बॉलवर एक धाव सहजरित्या धावून पूर्ण केली जाते. योगेश आणि आर्यन यांचं मात्र ताळमेळ पाहायला मिळालाय. तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे कारण 6 षटकामध्ये तुम्हाला 71 धावांचं लक्ष आहे. 71 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं असेल, अधिराज्य गाजवायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार तेजस साधे. स्ट्रायकिंग इनला आर्यन धुळे पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग इनला योगेश सायकर. आर्यन धुळे डाव्या शैलीचे फलंदाज आहेत. स्ट्रायकिंग इनला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं डीप स्क्वेअरला एक मिड विकेटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक तैनात, थर्ड सर्कलच्या बाहेर आणि लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक थोडेसे बीट होत आहेत, फंबल होत आहेत आणि तोपर्यंत एक धाव सहजरित्या धावून पूर्ण केली जाते. धावफलक 2 या आकड्यावर पोहोचलाय. शांतमय सुरुवात केली जाते. फलंदाजाचं शस्त्र कोणतं असेल तो तर संयम. तुमच्याकडे संयम महत्वाचा आहे. बिगिट केलाय योगेश सायकर याने आणि बॉलला फेकून दिलाय वाईडिस्ट लॉंग ऑन मिड विकेटच्या वाईडिस्ट लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या डोक्यावरून बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी तारास्फोट तारामुरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. आपण टायटल सॉन्ग ऐकतो आहोत या स्पर्धेचं. गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गॅप शोधला जातोय, जागा बनवली जाते आणि बॉलचा प्रवास जर पाहिला तर डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी तारास्फोट तारामोरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौकार. प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ मागे पडलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला बॉल गोल्डनवर टप्पा पडल्यानंतर बॉलला फक्त पुश केले जाते, स्टिअर केले जात आहे आणि शॉर्ट पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो. त्यांनी मात्र बॉलला स्टॉप केलाय. सिंगल धाव घेतली जाते. स्ट्रायकिंग इनला आपल्याला आर्यन धुळे पाहायला मिळत आहेत जे डाव्या शैलीचे फलंदाज आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन घेऊन ही मैदानात आपल्याला जोडी पाहायला मिळत आहे. श्री स्वामी समर्थ वांगणी टीमचे हे दोन्ही प्रमुख फलंदाज आहेत.
भागीदारी बनवावी लागणार आहे. गोलंदाज तयार, ओव्हरपिच बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळालाय, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 13 या आकड्यावर पोहोचलाय. 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे धावा बनवल्यात, कारण तुम्हाला 71 धावांचं लक्ष आहे. लक्ष तुम्हाला डोळ्यासमोर ठेवावं लागेल. आपलं ध्येय निश्चित असणं महत्त्वाचं आहे. ध्येय निश्चित असल्यानंतर आपल्यासमोर किती संकट निर्माण झाली, त्या संकटावर आपण मात करू शकतो. एवढी मात्र आपली तयारी असावी लागते. आणि तयारी मात्र घेऊन पूर्णपणे तयारी करून हा संघ दाखल झालाय. कारण दबाव त्यालाच वाटतो जो तयारीशिवाय येतो. दबाव कोणावर आहे? श्री स्वामी समर्थ वांगणीवर आहे की गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तळाशीवर आहे? गोलंदाज तयार, तेजस केवस्कर. तेजस केवस्कर थोडेसे रनअपमध्ये चुकतायत. नाट्यमय दृश्य पाहायला मिळते. स्ट्राईक इन एंडला फलंदाज योगेश साळकर. चांगला स्ट्रोक ऑन साइडला केलाय, बॉलला केलं जात आहे बाउंड्रीच्या बाहेर. 7 धावांसाठी लॉंग लेग रिझन मध्ये हा षटकार आपण पाहिलाय. बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. तेवीस धावा झाल्यात. ज्या प्रकारे फलंदाजीची अपेक्षा होती, सुरुवात करायची होती, त्या प्रकारची सुरुवात केली आहे. मात्र शेवट गोडवा कोणचा होणार? पंचांचा सिग्नल काय असणार? चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय, फलंदाजाला फसवलं जात आहे. योगेश साळकर यांना वाटलं हा बॉल वाईड आहे, त्याने मात्र सोडून दिलाय, परंतु नाही. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. 2 बॉलवर आक्रमण केल्यानंतर 3रा बॉल निर्धाव फेकलाय. चुका शोधल्यात गोलंदाजाने. पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत. बॉलचा प्रवास जर पाहिला तर शॉर्ट थर्डमॅन पर्यंत, तोपर्यंत या बॉलवर सुद्धा 1 धाव घेतली जाते. धावफलक जर पाहिलं 24 या आकड्यावर पोहोचलाय. उत्कृष्ट गुणलेखन मकरंद लाड यांच्या माध्यमातून केले जात आहे. सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. अहोरात्र कष्ट करून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि या स्पर्धेची चर्चा सारे जगभर झाली आहे. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 4थ्या आहे या स्पर्धेचं. SMG हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा खेळवली जाते. गोलंदाज तयार, प्रचंड वेग पाहायला मिळालाय. पुलर लेनचा बॉल नाही समजलाय. यष्टीरक्षक यांच्या दिशेने बॉल निघून गेलाय. डॉट बॉल. कमबॅक केला जातोय. तेजस केवस्कर पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉलवर 1 धाव खर्च, 5वा बॉल डॉट. कमबॅक केलं जात आहे. करावंच लागणार आहे. स्वतःमधील चुका स्वतःला सुधारायच्या आहेत. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आर्यन दुवे. बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. लोवर फुलटॉस आहे. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन. अखेरच्या क्षणी बॉल मायाभूमीला दान केला जातो आहे. कॅचेस विन द मॅचेस. हे कॅच घेणं महत्वाचं होतं. कॅच आली असती तर कुठेतरी या जोडीला कलंक लागला असता. ही जोडी मैदानाच्या बाहेर आली असती, परंतु असे घडलं नाही. जर तर याला महत्व दिलं जात नाही क्रिकेटमध्ये. दुसऱ्या षटकाचा काही संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 25 या आकड्यावर पोहोचलाय.
25 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. चांगलं कॅल्क्युलेशन केलं आहे, कारण 2 षटकं ही महत्त्वाची असतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. पहिले षटक आपण जर पाहिलं, तेजस साधे त्यानंतर तेजस केळुसकर यांनी हाताळलं. या 2 गोलंदाजांनी मात्र 25 धावा खर्च केल्यात. शेवटच्या बॉलवर विकेट घेण्याची संधी होती, संधी हुकली आहे, परंतु काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचणार, असे प्रश्न आपल्या समोर निर्माण झाले आहेत. विजयासाठी 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज. गोलंदाज तयार. तेजस साधे पाहायला मिळत आहेत. राईट हँड ओव्हर द विकेट. भन्नाट वेग पाहायला मिळालाय. बॅटची कडा घेतली आहे आणि बॉल थेट यष्टीरक्षक यांच्या दिशेने निघून गेलाय. बॅटने घेतले कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. बॅक टू द डगआउट बॉक्स. आर्यन धुळे. प्रथमेश पारकर दाखल झालेत. जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका मालभण आणि गाव वांगणी. त्या वांगणी गावामधून बिलॉंग केलाय प्रथमेश पारकर यांनी या देवगडमध्ये एक मानाची अभिमानाची स्पर्धा खेळण्यासाठी. तारा स्पोर्ट्स तारा मेमोरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 या 4थ्या पर्वाचा मानकरी कोण असणार, असे प्रश्न सर्वांच्या समोर निर्माण झाले आहेत. या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. अजूनही 2 दिवस बाकी आहेत, परंतु 2 संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचले आहेत. हॉटेल संतोष देवगड संघ, संदेश 11 देवगड संघ. स्ट्राइक इनला प्रथमेश पारकर. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस साधे ज्याने पहिल्या बॉलवर विकेट मिळवलाय. गोलंदाज तयार. चांगला बॉल आल्या वरच हल्ला केलाय. एफर्ट्स पाहायला मिळाले आहेत, कष्टाची पराकष्ट केली आहे, परंतु क्षेत्राच्या डोक्यावरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. लॉंग ऑफ क्लिअर करत षटकार. एफर्ट सुद्धा आपण पाहिले लॉंग ऑफ मध्ये. प्रथमेश पारकर हाफ ट्रॅकर बॉल फसवलं जात आहे. स्विंग अँड मिस झालाय. चांगली गोलंदाजी केली जाते. धावा रोखाव्या लागणार आहेत. एका साईडने धावा बनवायच्या आहेत. डू ऑर डायचा सामना आहे, जिंकावंच लागेल. अस्तित्वाची लढाई आहे. प्रथमेश पारकर कशा प्रकारे फलंदाजी करणार, त्यांना साथ मिळेल का योगी सायकर यांची. बिग हिट करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झाल्यात. बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव फेकल्यात. कमबॅक केलं जात आहे. तेजस साधे पहिल्या बॉलवर विकेट आला, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर सलगचे 2 बॉल हे डॉट फेकल्यात. तेजस साधे आम्ही सुद्धा तुम्हाला सामना विजयी करायला देणार नाही. कष्टाची पराकष्ट आम्ही सुद्धा करणार आहोत, कारण गोलंदाज महत्वाचे आता राहणार आहेत. लेटकट पाहायला मिळालाय. पॉइंटचे क्षेत्ररक्षक फंबल झालेत. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबू शकत. बॉल आणि क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. तेजस साधे गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. चांगला बॉल, पुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केले जात आहे. स्वीपर कव्हरचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. बॉलला स्टॉप करतायत. 1 धाव घेतली जाते. 1 धावाने तिसऱ्या षटकाची सांगता
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 36 या आकड्यावर पोहोचलाय. 36ला 1 अशी परिस्थिती आहे. आता जे प्रेक्षक टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी श्री स्वामी समर्थ वांगणी त्यांच्या विरुद्धामध्ये गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तहसील अशी लढत आहे. प्रथमतः फलंदाजी केली गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तहसील या टीमने 70 धावा बनवल्यात आणि 71 धावांचं लक्ष आहे श्री स्वामी समर्थ वांगणी टीम समोर. 3 षटकामध्ये 36 धावा बनवल्यात आणि विजयासाठी 3 षटकामध्ये 35 धावांची गरज आहे. 18 बॉल 35 असं समीकरण मैदानामध्ये झालंय. 18 बॉलमध्ये 35 धावा बनवायचे सुद्धा आहेत आणि एका साईडने रोखायचे सुद्धा आहेत. 18ला 35. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होत आहेत. तेजस केवस्कर पहिले षटक, तेजस साधे, तेजस केवस्कर दुसरं षटक, तिसरं षटक तेजस साधे, चौथं षटक तेजस केवस्कर. तेजस 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 तुम्हाला तेजने गोलंदाजी करावी लागेल. तुमच्या संघामध्ये तेजी ठेवावी लागेल. बंदीकडे जायचं नाही. हा सामना जिंकायचा असेल तर तेजी महत्वाची आहे. तेज कोणाचं असणार? श्री स्वामी समर्थ वांगणी टीमचं की गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तहसील टीमचं? गोलंदाज तयार. तेजस केवस्कर स्ट्राइक इनला प्रथमेश. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केले जात आहे समोरच्या दिशेने. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत एकच धाव फेकी केली जाते गोलंदाजाकडे. तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते. स्ट्राइक इनला योगेश साळकर पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्ड मॅन मध्ये प्रोटेक्शन आहे. यस कॅच घेतली आहे. 30 सर्कलच्या थोडस बाहेर जावं लागलं आणि ही कॅच महत्वाची होती. रिव्हर्स अटेम्प्ट नाही सक्सेसफुल झालाय. बॅक टू द डगआउट बॉक्स मिस्टर योगेश सायकर. उत्कृष्ट कॅच घेतली जाते अशोक तारी यांच्या माध्यमातून. अशोक तारी हे सुद्धा एक मोठे नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तहसील या टीम मधून अनेक वर्ष या टीमची त्यांनी सेवा केली आहे. अनुभवी खेळाडू आहेत. अनुभवाचे बोल आहेत. एक्सपिरियन्स इज द फर्स्ट टीचर. अनुभव आपला पहिला गुरु असतो. स्ट्राइक इनला सागर राणे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल शॉर्ट पाईन लेगचे क्षेत्ररक्षक बंबल झालेत. किती धावा घेतल्या जाणार? दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे आणि 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय 39 या आकड्यावर. सागर राणे स्ट्राइक इनला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पारकर सागर राणे ही जोडी महत्वाची आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आहे. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली जाते आहे. परफेक्ट यॉर्कर म्हणावा लागेल. हा वाईड यॉर्कर आहे. सागर राणे यांना मात्र थोडीशी डोकेदुखी वाढली. आता कशा प्रकारे फलंदाजी करायची समीकरण तर सोपं बनत आहे. काही वेळा समीकरण कठीण होत जात आहे. गोलंदाज तयार. तेजस केवस्कर ते बॉलपंच घोषित करतायत. रनअप मध्ये थोडेसे चुका होत आहेत. चुका करायच्या नाहीत. महत्वाचा सामना आहे. धावा रोकायच्या आहेत. धावा बनवायच्या आहेत. बॅटची कडा फलंदाजाला शिकवलाय दडा. सागर राणे बॅक टू डगआउट बॉक्स.
देवगडमध्ये आल्यानंतर आपलं मन प्रसन्न होणारच, कारण देवगड ही देवांची नगरी आहे. धावफलक पोहोचलाय 39 या आकड्यावर. 39 धावा झाल्यात. 71 धावांचं लक्ष आहे. बत्तीस धावांची गरज आहे विजयासाठी. गुंजन राणे दाखल झालेत. 13 बॉलमध्ये 32 धावांची गरज. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली जाते. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. पुलरलेनचा बॉल नाही समजलाय. एसटी रक्षक यांच्या दिशेने बॉल निघून गेलाय. डॉट बॉल. चार षटकांची सांगता झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 39 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे विजयासाठी 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज. 12 बॉल 32. कुणाचे वाजणार 12. मात्र या षटकाचं कौतुक तेजस केवसकर. फक्त 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आणि महत्वपूर्ण 2 विकेट घेतल्यात. 2 गडी बाद केल्या आहेत. आज तर टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? 12 बॉल 32 समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. गीतेश रेवणकर दाखल झालेत. प्रथमेश पारकर. स्लोहर बॉल पाहायला मिळालाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्विंग अँड मिस सुद्धा झालाय. कौतुक करावं लागतंय गीतेश रेवणकर यांचं. 12 बॉल 32 समीकरण आहे. आता बदललं जात आहे. 11 बॉल 32 होत आहे. बिग हिट केलाय. समोर दिशेने केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्लिअर करून दोघांच्या मधून बॉल फरार. षटकार. दहा बॉल मध्ये 26 धावांची गरज. समीकरण बदललं जात आहे. बिग हिट असेल का? फुल टॉस आहे. फुल्ली लॉस असणार काय? यस. 1 बाउन्स रोप. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. तारास्पोर्ट तारामुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौकार. काय आहे? डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी. 4 धावा आल्यात. धावफलक 49 आकड्यावर पोहोचलाय. बिग हिट. बॅटचा फ्लो वरती राहिलाय. उंची पाहायला मिळेल. दुरी नाही. कॅच होणं महत्वाचं होतं. कॅच सुटले प्रथमेश पारकर याची. काय घडणार? काय बिघडणार आता? प्रथमेश पारकर याला मात्र संधी मिळाली आहे. जीवनदान मिळालंय आणि संधीचं सोनं प्रथमेश पारकर करणार. कारण ही कॅच एवढी सुद्धा सोपी नव्हती. त्या बॉलपर्यंत पोहोचले होते, परंतु अखेरच्या क्षणी ही कॅच मिस झालाय. प्रथमेश पारकरला जीवनदान मिळालं. 2 धावा ऍड केल्या जातात. धावफलक पोहोचलाय 51. 8 बॉलमध्ये 20 धावांची गरज. बिग हिटिंगचा प्रयत्न आहे. 1 बाउन्स रोप चौकार.
वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करत बॉल बाउंड्रीच्या बाहेर. तारास्फोट तारामोरी चॅम्पियन ट्रॉफी चौकार. 4 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय 55 या आकड्यावर. आता समीकरण बदललं जाईल. विजयासाठी फक्त 16 रनांची गरज असणार. 7 बॉलमध्ये 16 रनांची गरज. सर्वांना उत्कंठा लागली आहे. सोहम इलेव्हन देवगड संघाचे सर्व खेळाडू सुद्धा कटाक्ष नजरेने पाहतायत. आमच्या समवेत कोणता संघ येणार? श्री स्वामी समर्थ वांगणी येणार की गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तहसील संघ येणार? आज सुद्धा तोच संग्राम पाहायला मिळेल का? पहिल्या 2 दिवसाचा विचार केला तर दोन्ही दिवसामध्ये देवगड तालुक्यातीलच संघ दाखल झाले सेमीफायनल मध्ये. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ असणार? सोहम इलेव्हन देवगड संघ, श्री स्वामी समर्थ वांगणी संघ, गोपाळ कृष्ण क्रिकेट क्लब तहसील संघ? प्रश्नचिन्ह आहे. चांगला बॉल पाहायला मिळालाय परंतु बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रथमेश पारकर याची वादे हे पाहायला मिळालंय. 12 बॉलमध्ये 34 धावा त्यांनी बनवल्यात महत्वपूर्ण सामन्यामध्ये. आणि या ओव्हरचा विचार केला तर गीतेश रेवणकर हे थोडेसे महागडे ठरले आहेत. 22 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. समीकरण बदललं जात आहे. 6 बॉलमध्ये 10 रनांची गरज. गोलंदाज तयार होईल. 6 बॉलमध्ये 10 धावा रोखेल का? कारनामा करेल का? पाहायचं आहे. मिहीर वांगणकर याच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गुंजन राणे पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश पारकर पाहायला मिळत आहेत. आणि सर्वांना विनंती असणार आहे, मंडळाचे सर्व सदस्यांना विनंती असणार आहे, आपण बाउंड्री लाईनच्या नजीक थांबावं कारण हाय व्होल्टेज सामना होणार. 6 बॉल 10 ऑन साईडला बॉलला खेळलाय. प्रोटेक्शन आहे. मिड विकेट मध्ये फंबल झालेत. चुकीला माफी नसणार. महत्वाच्या क्षणी चुकी झाली आहे. समीकरण सोपं झालंय. मैदानावर झालेली एक चूक आपल्याला विजयापासून दूर नेऊ शकते. 4 धावा ऍड केल्या जात आहेत. धावफलक पोहोचलाय 65 आकड्यावर. म्हणजे विजयासाठी फक्त 6 रनांची गरज. 5 बॉल 6 रनांची गरज. MS धोनी स्टाईलने सामना संपवणार की नाही, की 5 बॉलमध्ये 6 धावा रोखण्याचा कारनामा करणार की नाही ते मात्र पाहायचं आहे. गोलंदाज तयार. विकेट केलाय. यस, MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. गुंजनरांच्या बॅट मधून हा जबरदस्त षटकार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. काय सामना झालाय. रमेश पारकर आणि गुंजन राणे यांनी मात्र सलाम दिलाय. आणि योगेश साळकरने आर्यन धुळेला विसरून सुद्धा चालणार नाही. त्यांचं सुद्धा योगदान या मॅच मध्ये महत्वाचं आहे. यानंतर होणारा सामना असणार जो क्वार्टर फायनल